हॅलो मित्रांनो, टीम इंडियाला फायनली नवीन स्पॉन्सर मिळालेला आहे। मागच्या काही दिवसापासून बीसीसीआय आणि टीम इंडिया हे नवीन स्पॉन्सर शोधत होते। सध्याचा एशिया कप जर तुम्ही बघितला तर टीम इंडिया ही विदाउट स्पॉन्सर खेळत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटने केंद्र सरकारने बेटिंग ॲप जे आहे ते बेटिंग ॲप्सवर बंदी आणली आणि ड्रीम 11 जे टीम इंडियाचा मागच्या बऱ्याच दिवसापासून स्पॉन्सर होते त्या ड्रीम 11 कडून ती स्पॉन्सरशिप मग काढून घेण्यात आली होती। तेव्हापासून बीसीसीआय टीम इंडियासाठी नवीन स्पॉन्सर शोधत होते आणि फायनली आज टीम इंडियाला नवीन स्पॉन्सर मिळालेला आहे। आज 16 सप्टेंबरला स्पॉन्सरशिपसाठी टीम इंडियाच्या ऑफिशियल स्पॉन्सरशिपसाठी ऑक्शन झालं, म्हणजे बोली लागली होती। या बोलीमध्ये वेगळ्या कंपन्या जसं कॅनवा असेल, जेके टायर्स असेल, बिर्ला ओपस पेंट असेल, वेगळ्या कंपन्यांनी बोली लावली होती। पण फायनली अपोलो टायर्सनी बोली जिंकलेली आहे। त्याच्यामुळे इथून पुढे आता अपोलो टायर्स हे टीम इंडियाचे ऑफिशियल स्पॉन्सर असतील। 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिज सोबतची जी टेस्ट मॅच सिरीज होत आहे त्या सिरीजपासून अपोलो टायर्सचे स्पॉन्सर असणार आहेत। ही जी स्पॉन्सरशिप असणार आहे ती ऑक्टोबर 2025 ते मार्च 2028 पर्यंत असणार आहे, म्हणजे जवळपास 2.5 वर्ष। आणि या 2.5 वर्षामध्ये 579 करोडचा करार झालेला आहे। या 2.5 वर्षामध्ये जवळपास 141 मॅचेस टीम इंडिया खेळणार आहे, म्हणजे प्रत्येक मॅचसाठी 4.5 करोड रुपये अपोलो टायर्सकडून बीसीसीआयला मिळतील। अपोलो टायर्स हे फुटबॉलमध्ये वेगळ्या टीमचे स्पॉन्सर आहेत। मँचेस्टर युनायटेड असेल, इंडियामध्ये जी फुटबॉल लीग होते ISL इंडियन सुपर लीग, त्या लीगसाठी सुद्धा अपोलो टायर्स हे स्पॉन्सर असतात। क्रिकेटमध्ये स्पॉन्सरशिपची ही त्यांची पहिलीच वेळ असणार आहे।